असाही अनुभव मला आलेला आहे। काही बिल्डरचा असा अनुभव आला की ते आपलं प्रॉपर्टी विकताना तुमच्याशी फार गोड बोलतात, काही काळजी करू नका, तुम्ही माझ्या घरचे, तुम्हाला पाणी देतो, तुम्हाला पार्किंग देतो, सगळं देतो। पुन्हा त्या बिल्डरनी मला सांगितलं की मी देतो म्हणालो, पण आता देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचंय करा, जा कोर्टात। त्यामुळे जवळच्या माणसाशी, ओळखीच्या माणसाशी व्यवहार करताना कंप्लीट बॉन्डवर लिहून कागदोपत्रे पावती व्यवस्थित घेऊन मित्रांनो व्यवहार करा। हे माझं फक्त मी ठराविक बोलत नाही आहे, मी पूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मध्यमवर्गीय जनतेला बोलतोय, कारण मी मध्यमवर्गीयांचा प्रतिनिधी आहे। मी तुमचा आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, मी तुमचा भाऊ आहे। एक भाऊ म्हणून मी तुम्हाला सल्ला देतोय मित्रांनो की तुम्ही जवळच्या माणसाची व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करा। माझ्या रक्तातला, माझ्या जवळचा, माझा स्नेही ते आपल्याला फसवू शकत नाहीत, ही भावना तुमच्या मनामध्ये ठेवून जर तुम्ही व्यवहार करत असाल तर तुमची नक्कीच फसगत माझ्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही। हे मी का सांगतोय? अनुभवातून मी गेलेलो आहे, याच्यातला कोणती गोष्ट खोटी नाही आहे। प्रत्यक्षात या, मी तुम्हाला त्या बिल्डरांकडे घेऊन जातो। असं घडतंय, मुंबईत घडतंय, पुण्यात घडतंय, कोल्हापूरमध्ये घडतंय, महाराष्ट्रात घडतंय, सुरतमध्ये घडतंय, ठाण्यात घडतंय। जवळचे माणसं विश्वासघातकी निघतात आणि मग नंतर जर आपण उभय बोलायला गेलो की ते आपल्यालाच आपल्या गरिबाची जाणीव करून देतात आणि तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात। हा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये अनेक वेळा घेतलेला आहे, म्हणून मी टायटल दिले की जवळचा माणूस विश्वासघातकी, जेवढा जवळचा तेवढा विश्वासघातकी। त्यामुळं मी इंदुरीकरांच्या मताशी अत्यंत सहमत आहे। इंदुरीकरांनी सांगितलं की सगळ्यात मोठा दुश्मन जर ह्या जगात कोण असेल तर तुमचा भाऊ आहे, आणि सगळ्यात मोठा दोस्त जर तुमचा कोणी असेल तर तो सुद्धा भाऊच आहे। तुमचं वाटोळं कोण करू शकतो तर भाऊच करू शकतो, तुमचं चांगलं कोण करू शकतो तर भाऊच करू शकतो। हे इंदुरीकरांचे डायलॉग आहेत, माझे नाही आहेत, आणि मला खूप आवडतात। अगदी बरोबर आहे इंदुरीकर तुमचं। इंदुरीकरांची बरीचशी प्रचार यंत्रणा माझ्या स्टुडिओतून चालते, त्यामुळे इंदुरीकरांबद्दल एक विशेष प्रेम, एक परखड व्यक्तिमत्व आहे, म्हणून मला त्यांची स्तुती करावी वाटती। आणि नातं कसं जपावं हे इंदुरीकर आपल्या कीर्तनातून सुद्धा सांगतात। मित्रांनो, हे सांगण्यामागे माझा उद्देश हाच आहे की जवळच्या माणसावर अतिविश्वास ठेवू नका। जवळचा म्हणूनच तो तुमचा केसाने गळा कापू शकतो, 50-50 हजाराच्या लोभापायी तो तुम्हाला फसवू शकतो, तुम्हाला अपमानित करू शकतो, तुमच्यावर संपत्तीची आणि प्रसिद्धीची मिराज गाजू शकतो। अशा माणसापासून दूर राहा माझ्या मित्रांनो, हे मी तुम्हाला पोटतिडकीनं सांगतोय, कारण मी ठरवलेलं आहे माझा कार्यक्रम अर्थार्जनासाठी नाही आहे, तर माझा कार्यक्रम आपल्याला अनुभव माझ्या तुटक्या माटका छोट्या भाषेमध्ये मी तुम्हाला मराठी साध्या ग्रामीण भाषेत तुम्हाला सांगतोय, कारण मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, लातूर सारख्या दुर्लक्षित भागातून मी आलेलो आहे। जरी आवाजाचा बादशाह म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी असली, जरी आवाजाचा बादशाह म्हणून कर्नाटकमध्ये प्रसिद्धी असली, जरी आवाजाचा बादशाह म्हणून गुजरातमध्ये प्रसिद्धी असली, तर हे करायला मला 35 वर्ष कष्ट करावे लागलेले आहेत। एवढ्या सहजासहजी यश नाही मिळालेलं। म्हणून ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करताल त्यावेळेस जवळच्या माणसावर किंचितही विश्वास ठेवू नका, हे सांगण्यासाठी मी केलेला हा खटाटोप आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। कोणताही व्यवहार करताना अगदी पावती घ्या, एक बॉन्ड आणून वकिलामार्फत त्याची नोटरी करा, त्याला कायदेशीर मान्यता करा, आणि मगच अशा माणसांशी व्यवहार करा। जवळचा मित्र, नात्यातला विश्वासू, अगदी जवळचा शेजारी काही पाहू नका। व्यवहार करताना अगदी पारदर्शकपणे व्यवहार करा, नाहीतर तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही। लोक अत्यंत हुशार निघालेले आहेत, साध्या भोळ्या मध्यमवर्गीय माणसाला फसवण्याची एक गँग तयार झालेली आहे, आणि माझा हा सर्वसामान्य पेन्शनर माणूस आयुष्याची पुंजी तिथं लावतो आणि मग पश्चातापात पडतो। पुण्यातल्या कित्येक मला फ्लॅट धारकांचे फोन आलेले आहेत,
की आमच्या बाबतीत फार वाईट परिस्थिती घडलेली आहे. नाशिकमधून मला फोन आले, कोल्हापूरमधून फोन आले की याविषयी तुम्ही बोला की जवळचा माणूस कसा विश्वासघातकी असतो. म्हणून हा मी कार्यक्रम केलेला आहे की जवळचा माणूस विश्वासघातकी आता आहे का नाही हे तुम्ही ठरवायचं आणि व्यवहार करायचा का नाही हे तुम्ही ठरवायचं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा रत्नाकर औसेकरला. पुन्हा भेटूया. धन्यवाद. नाव श्रीधर दत्तात्रय सरदेसाई, मुक्काम साखरी, पोस्ट तिसंगी, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. जन्मदिनांक 24/10/1984. जन्मनाव रूपदेव, रास तूळ, वर्ण गोरा गहुवर्ण, उंची 5 फूट 7 इंच, जात कराडे ब्राह्मण, गोत्र कौशिक, शिक्षण 12वी, व्यवसाय शेती, काजू आंबा बाग, क्षेत्र 7 एकर, बागायत. अपेक्षा अनुरूप मुलगी असावी. तरी गरजूंनी संपर्क करायचा आहे. मोबाईल क्रमांक 8208 14 45 92. चिरंजीव विकास रमेश चौधरी. जन्मतारीख 11/5/1996, रात्री 12:05. जन्मस्थळ उमरवाडा, सुरत. कुळ सोनवणे. कुळदेवी श्री बिजासनी माता. उंची 5 फूट 2 इंच, रंग सावळा. शिक्षण 12वी, नोकरी CNG पंप मॅनेजर, पगार 21,000 मासिक. वडिलांचे नाव श्री रमेश भिकाभाई चौधरी, अमळगाव, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव, हल्ली मुक्काम सुरत. तर आपल्याला या स्थळासाठी संपर्क करायचा आहे 99 21 62 78 15 या मोबाईल क्रमांकावर. मुलाचे नाव अभिजित सुदत्त डांगे, राहणार पुणे. वार्षिक उत्पन्न 5,75,000. जन्मदिनांक 18/3/1993. सायंकाळी 7:15. जन्मठिकाण लातूर. शाखा यजुर्वेदी. ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह. शाखाभेद चालेल. गोत्र विश्वामित्र. रास मकर. गण देवगण. नक्षत्र श्रवण. चरण दुसरे. नाडी अंत्यनाडी. उंची 5 फूट 6 इंच. वजन 65 किलो. मंगळ नाही. अनुरूप मुलगी पाहिजे. यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे 97 64 61 91 08. मुलाचे नाव जगदीश व्यंकटराव चाकूरकर शास्त्री, M.Com. नोकरी आहे कल्लप्पा आवाडे जनता सहकारी बँक लातूर येथे क्लार्क. रास आहे मकर. जन्मदिनांक आहे 11/11/1984. जन्मवेळ आहे रात्री 10:25. शाखा आहे ऋग्वेदी. गोत्र आहे हरितस्य. नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. गण आहे देवगण प्रथम चरण. नाडी आहे अंत्यनाड. 3 एकर शेती चाकूर येथे आहे आणि चाकूर येथे सुद्धा एक 1 BHK फ्लॅट आहे.
संबंधित गरजू वधू पित्यांनी या नंबरवर संपर्क करू शकता. 8766 45 18 71. अजून एक मोबाईल नंबर 94 21 09 08 71. यापैकी कोणत्याही नंबरला संपर्क करा, अधिक माहिती घ्या आणि आपले शुभकार्य जुळवा.